नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत चिकन फ्राय आणि येसूर मसाला चिकन रस्सा बनवणार आहे. त्यासाठी बघा, हे मी 1 किलो चिकन चांगलं स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे. त्यासाठी हा एक कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट. आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर छान गरम झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये टाकूया तेल. साधारणतः 1.5 पळी मी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. त्यात टाकू आपण कांदा. कांदा आपल्याला आता छान परतून घ्यायचा आहे. मस्त गुलाबी रंगावर येईपर्यंत कांदा आपल्याला हलक्या हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे. कांदा छान मऊ झालेला आहे. आता टाकू आपण टोमॅटो. कांद्यासोबत टोमॅटो पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे. बघा, आज मी ज्या पद्धतीने हे चिकन फ्राय आणि येसूर मसाला चिकन रस्सा बनवणार आहेत, ती पद्धत एक वेळेस बघा तुम्ही आणि करून बघा. कांदा आणि टोमॅटो छान असे मऊ झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण हे जे चिकन होतं आपलं स्वच्छ केलेलं, ते चिकन आपण याच्यात टाकू. चिकन आपण हे छान असं मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये आता आलं लसूण आणि कोथिंबीरची वाटलेली पेस्ट आहे ती आपण टाकूया आणि हळद पण थोडीशी टाकू. थोडं मीठ. सगळं आपण चिकनला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहेत. सगळा मसाला छान असा चिकनला व्यवस्थित कोटेड झालेला आहे. आता कुकरवर आपण एक ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतू. आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला नंतर कुकरमध्ये टाकायचे. चिकनमध्ये पाणी गरम झालंय आणि चिकनला पण त्याच्या अंगचंच पाणी सुटलेलं आहे. आता आपण हे ताटात ठेवलेलं गरम पाणी त्याच्यामध्ये ओतू. आणि आता कुकरला झाकण लावून आपण त्याच्या छान अशा 2 शिट्ट्या करून घेणार आहेत. तर आता इकडं मसाला तयार करण्यासाठी मी हा लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवर. त्यामध्ये टाकू आपण तेल. हा खोबरा आहे. खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हा खोबरा आपण भाजून घेऊ. आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करणार आहेत आणि हे वाटण आपण चिकन फ्रायसाठी पण आणि चिकन रस्स्यासाठी पण वापरणार आहेत.
खोबरा छान असा आता कलर बदललाय, त्याचा छान भाजलेला आहे. एका साईडला काढून घेऊ आपण खोबरा हा. या राहिलेल्या तेलामध्ये आता आपण कांदा टाकू. आणि हा कांदा पण आपल्याला त्याचा रंग बदलेपर्यंत छान असा मऊ परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेते. आता कांदा छान आपण भाजून घेऊ. कांदा पण आपला चांगला आता त्याचा रंग बदलत येतोय. कांदा पण आपला आता छान असा भाजलेला आहे. एकदम मऊ झालाय कांदा आणि त्याचा रंग पण थोडासा सोनेरी कलरचा झालेला आहे. आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी. आता हा कांदा आणि खोबरा थंड झालेला आहे. आपण याला आता काय करूया, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं छान असं बारीक वाटण तयार करून घेऊ. इकडे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. काढून बघू आपण. बघा, चिकन छान शिजलेलं आहे. पाणी पण त्याला छान सुटलेलं आहे. आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं आणि त्याच्या अंगचं पण पाणी त्याला छान असं सुटलेलं आहे. आता आपण यातले जे चिकनचे पीस आहेत बिना हड्डीचे, ते चिकनचे पीस आपण काढून घेऊ एका ताटामध्ये. याचा आपल्याला फ्राय करायचं आहे, चिकन फ्राय. बघा, हे सगळे पीस मी असे काढून घेतलेले आहेत. इकडं मी रश्श्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता चिकन फ्राय बनवण्यासाठी ही कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई छान अशी गरम झाली. त्यात टाकू आपण 2 पळी तेल. आता तेल असं छान गरम झालेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आता हा कांदा छान असा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यात आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते वाटण पण टाकूयात.
जे वाटण केलेलं होतं त्यातलं मी थोडंसं वाटण ह्याच्यात घेतलेलं आहे. बाकीचं वाटण आपल्याला रश्श्यासाठी ठेवायचं आहे. मस्त याला कमी गॅसवर छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्यात आपण मसाले टाकू. लाल तिखट आहे, काळा मसाला आहे, चिकन मसाला आणि हळद. हे पण छान असं आता आपण परतून घेणार आहे. बघा त्याला किती छान असं तेल सुटतंय. आणि आता हे जे आपण चिकनचे पीस काढलेले होते हे पीस आपण कढईत टाकू. छान आपण ह्याला मिक्स करून घेऊ. हा जो आपण मसाला तयार केलेला आहे कढईमध्ये, हा पूर्ण मसाला या चिकनच्या सगळ्या पीसला लागला पाहिजे. म्हणजे हे जे आपलं फ्राय आहे हे फ्राय एकदम चवदार असं लागतं. या पद्धतीनं सगळा मसाला हा लागलेला आहे. आता टाकू चवीपुरतं मीठ. थोड्या वेळासाठी आपण हे झाकून ठेवू. एक चांगली वाफ आली पाहिजे याला. म्हणजे त्या मसाल्याचा पूर्ण अर्क ह्या चिकनच्या पीसला लागतो. मस्त फ्राय झालेला आहे. पीस पण एकदम घट्ट असे झालेले आहेत. आता टाकू आपण चिरलेली कोथिंबीर. नॉनव्हेजची भाजी आणि कांदा आणि कोथिंबीर नाही असं होऊ शकत नाही. कारण की कांदा आणि कोथिंबीर हे एवढी छान प्रमाणामध्ये असल्याच्या नंतर आपल्याला ह्या भाज्या ह्या अत्यंत रुचकर अशा होतात. छान मिक्स करून घेऊ हे. अशा पद्धतीनं आपलं हे चिकन फ्राय एकदम छान पद्धतीनं झालेलं आहे. खूपच चवदार दिसतंय. याचा कलर तर खूप सुंदर आलेला आहे. तर हे झाकून आपण बाजूला ठेवूया. आता इकडं पातेल्यामध्ये आपण रस्सा करणार आहे. तर हा रस्सा जो आहे तो येसूर मसाला चिकन रस्सा बनवू आपण. येसूर मसाल्यामुळं भाजीला एक वेगळी चव येते. त्यासाठी हे पातेलं मी ठेवलेलं आहे. त्यामध्ये टाकू आपण तेल. दीड पळी तेल टाकलेलं आहे मी. तेल छान गरम करू. आता त्यात हे जे वाटण आहे कांद्याचं आणि खोबऱ्याचं ते पूर्ण वाटण आता आपण याच्यात टाकूया. कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचंय. या वाटणाला चांगलं तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला ते छान असं परतून घ्यायचंय. छान तेल सुटतं याला. आता आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट याच्यामध्ये टाकू. परत
ते पण आपण या कांदा खोबऱ्याच्या वाटणासोबत छान असे परतून घेऊ. आता याच्यात मसाले टाकण्यासाठी लाल चिकन मसाला आहे, काळा मसाला आहे आणि हे लाल तिखट आहे. हे आपण पातेल्यामध्ये टाकू आणि तेलासोबत याला पण आपण छान फ्राय करून घेऊ. हा जो मसाला आहे, काळा मसाला, चिकन मसाला, लाल तिखट, हे पूर्णपणे छान असं भाजलं पाहिजे. आता टाकू आपण हा चिकनचा रस्सा. आता आपण याच्यामध्ये येसूर मसाला टाकणार आहे. त्यासाठी मी हा 1 चमचा येसूर मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ते छान असं कालवून घेते. याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाहीत. एकदम छान अशी पेस्ट तयार करायची याची पातळ. बघू शकता तुम्ही. आणि हा येसूर मसाला आपण या चिकन रस्स्यामध्ये टाकू. येसूर मसाल्यामुळे चिकनच्या भाजीला, मटनच्या भाजीला एक भन्नाट अशी चव येते आणि भाज्या एकदम चवदार होतात. बघा भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे, किती छान दिसते भाजी आपली. आता टाकू चवीपुरतं मीठ. वरून टाकू आता चिरलेली कोथिंबीर. बघा आपला चिकन रस्सा सुद्धा आपला तयार झालेला आहे. हा येसूर मसाला चिकन रस्सा आपला एकदम झटपट असा तयार झालेला आहे. कलर खूप सुंदर आलेला आहे. खूप छान दिसते आता ही भाजी. एक छान उकळी आलेली आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये खूप छान सुगंध पण सुटलेला आहे. तर आपला हा येसूर मसाला चिकन रस्सा तयार आहे. तर या पद्धतीने आपला झणझणीत चिकन फ्राय व चिकन येसूर मसाला रस्सा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.